नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 47वा। त्यासाठी मी हरिभक्तीपारायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा कथन 2013-14 आणि हा 47वा भाग। नर्मदा पायी परिक्रमा करत असता आज नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती म्हणजेच केतुधान आश्रमामध्ये रात्रीचा मुक्काम झाला आणि रात्री एकादशी असल्यामुळे रात्री उशिरा तिथे फलार केलं आणि नंतर तिथे विश्राम केला। पण पहाटे लवकर उठलो, आता 4च्या दरम्यान उठलो होतो आणि उठून तिथे मध्य प्रदेशचे भरपूर परिक्रमावासी होते, म्हणून त्यांचा पहाटपासूनच आरडाओरडा सगळ्यांचा चालू होता आणि ते सगळे उठून मैयेवरती स्नानाला गेले होते। त्यावेळी आम्हीसुद्धा उठलो। आमची तर तशी हिंमत नव्हती, कारण तिथे पाऊलवाट होती आणि खूप खोल उतरावं लागत होतं। पण हे सगळे लोक गेलेले आहेत म्हणून आम्हीसुद्धा म्हटलं आपणही तिकडेच जाऊ। म्हणून चौघांनी विचार करून थेट मैयेवरती खाली खूप खोल स्नानासाठी गेलो आणि तिथं गेल्यावर तिथे एक लाकूड टाकलेलं होतं आडवं। त्या लाकडावरती बसून हळूहळू कमंडलूने अंगावर पाणी घ्यायचं, म्हणून अंधारात हळूहळू जाऊन एक जणांनी जाऊन तिथे स्नान करून आले आणि मग पुन्हा कसं तरी वर चढत की त्या मातीच्याच अशा पायऱ्या ओकरून बनवलेल्या आहेत, त्या पाऊल वाटेने पुन्हा वरती चढून आलो आणि आल्यावर आम्ही लगेच आमच्याच जिथे आसन लावलेलं होतं त्याच ठिकाणी आपापल्या आसनावरती बसून आरती पूजा केली आणि आरती वगैरे अष्टक वगैरे हे सगळं झालं। त्यावेळी तिथले जे स्वामीजी होते, तिथले जे महाराजजी होते, कारण त्यांना दुसऱ्या तिथल्या महाराजांनी त्यांना तिथे पाठवलेलं होतं, कारण पलीकडच्या दक्षिण तटावर श्रीमद भागवत कथा की रामायण कथा चालू होती। तर त्या महाराजांनी या महाराजांना इकडे पाठवलं होतं परिक्रमावासियांची सेवा करून पुन्हा सकाळी ये म्हणून ते महाराजसुद्धा उठले होते आणि त्यांचीसुद्धा एवढी धांदळ चाललेली होती, कारण त्यांना आवरून पलीकडे कथेला लवकर जायचं होतं आणि मला असं वाटतं त्या दिवशी पूर्णाहुती होती, म्हणून त्यांची खूपच गडबड चालू होती। आणि तेवढ्यात आमची आरती अष्टक त्यांना ऐकू गेले, त्यांना एवढा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी आम्हाला सगळं आवरल्यावर विचारलं की छान आरती म्हटला, छान अष्टकं म्हटले, कारण त्यांना भजनाचा खूप छंद होता, म्हणून रात्रभर तिथे भजन चालू होतं आणि एवढं सुंदर हिंदी भजनं ते म्हटले, म्हणून ते भजनं ऐकून आम्हालासुद्धा रात्री अजिबात त्रास वाटला नाही, कारण त्या भजनामुळे भरपूर भजनी मंडळ होतं, मध्य प्रदेशचेच बाकीचे लोक होते परिक्रमावासी, म्हणून सगळे एक अभंग वगैरे त्यांचे ते दोहे वगैरे म्हटले आणि त्यांना भजनाचा छंद असल्यामुळे त्यांनी लगेच ओळखलं। ते म्हटले, अरे तुम्ही पण भजन वगैरे म्हणता वाटतं। माझे पतिदेव म्हटले, नाही तसं काही नाही। ते म्हटले, नाही नाही असं कसं? मग म्हटले, चहा घेणार का? हे म्हटले तसं काही बोललेच नाहीत। मग ते म्हटले, ठीक आहे चहा बनवायला सांगतो। मग त्यांचे जे छोटे महाराज होते त्यांना ओरडू लागले, अरे चहा बनव पटकन। आणि आता आमच्याकडे एवढे प्रेमाने आमच्यासोबत बोलू लागले, तुम्हाला मी त्रासच दिला ना रात्री, तुमच्यावर रागावलो ना मी, माझ्या पतिदेवाने सांगितलं नाही तसं काही नाही। रागावले तरी काय, तुम्ही रागावले तरच आम्हीसुद्धा नीट राहणार ना। आणि काय आहे हे सगळं नर्मदा मैयाच करती, तिची इच्छा आहे। पण ते म्हटले, नाही नाही मी एवढं नव्हतं बोलायला पाहिजे, तुम्ही जे मागताय ते तुम्ही जास्त थोडंच मागता, तुमच्या पोटाला लागेल तेवढंच तुम्ही सांगितलं ना। अरे दुसऱ्या लोकांकडे बघितलं तर खूप संचय करतात हे लोक, आणि तुम्ही महाराष्ट्राचे लोक तसे नाही आहेत, फक्त जेवढं भेटलं तेवढंच खाणार आणि पुढे चालणार। म्हणून मी तुम्हाला बोलायला नको होतं तर बोललो,
तर नंतर तेवढ्यात चहाही झाला होता. आता त्यांनी सांगितलं चहा घ्या आणि सांगितलं हे बघ, त्या छोट्या महात्माजीला सांगितलं यांना बिस्किट दे. आम्हाला बिस्किट आणि चहा दिला. चहा बिस्किट घेतल्यानंतर आता आम्ही तिथे चहा बिस्किट घेऊन तोपर्यंत थोडं उजाडायला लागलं होतं. आता आम्ही निघायच्या तयारीतच होतो. त्यांनी सांगितलं अरे मला पलीकडच्या तीरावर जायचं आहे, मी उजाडायची वाट पाहत होतो, आता उजाडायला लागलं आहे, मी नावेत बसून पलीकडे जाणार आहे, तुम्ही सगळ्यांनी इथं थांबा, नाश्ता वगैरे करून जा. आम्ही म्हटलं नाही, आम्ही एवढा वेळ थांबतच नाही, उजाडलं की दिसायला लागलं की निघून जातो. त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग आमचं तिथलं आवरलं, चहापाणी वगैरे झाला आणि आता तिथून मैयाच्या किनाऱ्याने न जाता वरच्या बाजूने चालायचं होतं, कारण खालून मैयाला कॉर्नर होता म्हणून चालायला रस्ता नव्हता. म्हणून आता वरच्या बाजूने चालू लागलो. तर तिथे खूप मोठं मोठं गवत होतं आणि पाऊल वाट होती, चालायचं कसं ते सुचत नव्हतं. कसं तरी 2-4 किलोमीटर चालून गेलो आणि 3 किलोमीटर गेलो असेल तर एक नरहरा म्हणून एक गाव लागलं. तर त्या नरहरा गावामध्ये, गाव तसं लोकसंख्येचं मोठं आहे पण अगदी मागास असलेलं गाव वाटतं, जास्त काही प्रगती वाटत नाही. त्या गावामध्ये गेलो आणि तिथे इकडं तिकडं बघितलं. आता इथं काही कोणी चहा प्यायला वगैरे बोलवत नाही, पण राघव असताना त्या परिक्रमेमध्ये राघवच्या तिथे खूप मोठा एक चमत्कार घडला होता. तुम्हाला त्या रेकॉर्डिंगमध्ये सांगून जाईल. पण त्या गावातून पुढे निघालो आणि पुढे 2 किलोमीटर गेल्यावर एक उजव्या हाताला आश्रम होता. तशी मैयाही तिथे जवळच होती, अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती तो आश्रम होता, तो म्हणजे मौनीबाई आश्रम म्हणून. तर त्या आश्रमामध्ये मौनीबाई तर आत्ता नाही आहे, पण तिथे एक महाराजजी आहेत इंदोरचे. तर ते बाहेर कुठेतरी गेलेले होते आणि सेवेकरी होते, बाकीचे सेवा करत होते. आम्ही तिथून चाललो त्या आश्रमाजवळून, पण आम्हाला काही कोणी म्हटलं नाही नर्मदे हर, चहा घ्या वगैरे काही, आणि आम्हालाही तशी काही आवश्यकता नव्हती. सकाळी सकाळी चालायचं होतं आणि सकाळी सकाळी चाललेलंच बरं वाटतं. थंडी असली तरीसुद्धा थंडीतच चालायला चांगलं वाटतं. म्हणून आम्ही त्या गावाच्या पुढे निघून, त्या आश्रमाच्या पुढे निघून गेलो आणि पुढे आता एक असं लिफ्ट दिसत होतं. ते म्हणजे ज्या मैयेमध्ये ज्या मोटरी आहेत, ज्यांच्या पाईपलाईनी आहेत मैयामधून, त्या मोटरी ठेवण्याचं ठिकाण आणि तिथून मोटर चालू करण्याचं ठिकाण, त्याला असं बांधकाम केलेलं असतं आणि त्याला लिफ्ट म्हणतात. म्हणून तिथं ते खूप लांबून ते बांधकाम दिसायचं, असं वाटायचं ते आता 1 किलोमीटरच असेल, पण किनाऱ्याने ते जवळ दिसतं पण खूप लांब असतं ते अंतर. किनाऱ्याने चालून आता 4 किलोमीटर चालून गेलो तेव्हा ते लिफ्टच्या जवळ गेलो. तर तिथे वरतीच एक गाव होतं, तिथे एक मंदिरही होतं, एक आश्रमही होता, पण वरती चढलो नाही. राख नावाचं गाव होतं, तिथे अखंड रामचरित मानसचा पाठ चालू होता. आणि रामचरित मानसचा पाठ तसं मी ऐकलेलं आहे की नर्मदा किनारी जसं भगवान शंकराला जितकी नर्मदा मैया प्रिय आहे तितकीच रामकथासुद्धा प्रिय आहे. म्हणून भगवान शंकराच्या इच्छेसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी नर्मदा किनारी, नर्मदा मैयेचं नाव आणि रामायण कथा, ज्या आश्रमात जाल तुम्हाला बाकीचे ग्रंथांचं वाचन कमी दिसेल, पण रामचरित मानसचा पाठ कोणत्याही आश्रमात चालू दिसेल. आणि अखंड काही आश्रमात अखंड रामचरित मानसचा पाठ चालू आहे, म्हणून तिथेसुद्धा पाठ ऐकू येत होता. मग पण आम्ही तिथे वरती थांबलो नाहीत, खालूनच किनाऱ्याने पुढे निघून गेलो. तर पुढे 1 किलोमीटरवर गेल्यावर एक धरमपुरी म्हणून लागलं. ते ठिकाण असं की तिथे वरती, कारण तिथून घाट होता मैयेला, त्या घाटाने वरती चढून जर गेलं तर तिथे एक गुजराती आश्रम आहे. आम्ही त्या परिक्रमेमध्ये वरती गेलो नव्हतो, पण 2015-16ची परिक्रमा, म्हणजे माझे पतिदेव आणि मी, आम्ही दोघांनीच ती परिक्रमा केली. त्या परिक्रमेमध्ये आम्ही संध्याकाळच्या वेळी त्या आश्रमात वरती गेलो आणि तिथं गेल्यावर लगेच तो सेवेकरी एवढा धावत आमच्याकडे आला घाईघाई की म्हटलं आओ बाबाजी आओ, बैठो. आम्ही तिथं बसलो, लगेच आम्हाला बसायला टाकलेलं, लगेच पाणी देतो, लगेच चहा घ्याल का विचारतो, एवढी सेवा. आणि तिथं जे बाबा बसलेले होते त्या बाबांनी विचारलं कोण आहे रे.
तो म्हटला, बाबाजी 2 परिक्रमावासी आलेत. ते म्हणे, कोण कोण आहे? सांगितलं, एक माताजी आहे आणि एक बाबाजी आहेत. त्या महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, अरे चांगली सेवा कर त्यांची, त्यांना काय पाहिजे ते दे. त्यांनी सांगितलं, हो. पण मी म्हटलं, हे बाबा तिकडं तोंड करून का बसलेले आहेत, किंवा हे त्याला का विचारत आहेत? पण जेव्हा त्यांनी सहजच आता त्या सेविकाऱ्याला म्हटले, मला जरा तिथपर्यंत पोहोचव, म्हणजे त्यांच्या रूमपर्यंत, म्हणून तो हाताला धरून त्यांना घेऊन चालला. तेव्हा मी बघितलं तर त्यांचे दोनही डोळे आंधळे होते. म्हणजेच त्यांना बाह्यदृष्टी नव्हती, पण अंतर्दृष्टी खूप होती. म्हणजेच ते प्रज्ञाचक्षु म्हणायला हरकत नाही. खूप ज्ञानी महात्मा असावे आणि खूप सेवाधारी वृत्ती असावी. म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांच्याकडे चांगलं लक्ष दे बरं का. मग त्या सेविकारांनी लगेच आम्हाला एक रूम उघडून दिली आणि इथं थांबा, इथे बाथरूम वगैरे सगळी व्यवस्था आहे बाहेरच्या बाजूलाच. आणि आम्ही तिथं बसल्यावर आम्ही तर मैयेमधूनच हातपाय वगैरे धुवून वरती गेलेलो होतो. म्हणून आरती पूजा करायला लागलं तर त्याने लगेच मोठ्या मोठ्या 2 कंबळ, म्हणजेच मोठ्या मोठ्या 2 रगा आमच्याकडे आणून दिल्या. आम्हाला वाटलं बरं झालं, आता खूप थंडी वाजते, रात्रीचं अंगावर घ्यायला होईल. त्याने मोठी तुपाची गावरान तुपाची बरणी भरून आणून दिली आणि ही राहू द्या, तुम्ही कधी खिचडी भात वगैरे बनवलं तर त्याच्यामध्ये खा, चांगलं राहील मैयाची परिक्रमा करायला, आणि तुम्हाला वाती भिजवायला पण कामं येईल. म्हटलं ठीक आहे. आणि त्याने रात्रीसुद्धा एवढं सुंदर स्वयंपाक बनवला, आमच्या इच्छेनेच. आम्हाला विचारलं काय बनवायचं, आम्ही म्हटलं काही नकोच आहे, साधंच बनवा. तो म्हटला, नाही नाही, तुम्हाला काही प्रत्येक ठिकाणी असं विचारलं जात नाही, मैया असं कधीतरी विचारते. म्हणून आता तर त्याच्या इच्छेने आणि त्याच्या पद्धतीने त्याने बनवलं, पुरी भाजी वगैरे शिरा असं जेवण बनवलं. आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता विश्राम केला. पण सकाळच्या प्रहरी आम्ही जेव्हा तिथून निघालो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे आपकी कंबल रह गई. आम्ही म्हटलं, आपकी? म्हटलं, आमची नाही आहे ती तर तुम्ही रात्री दिलेलीच आहे. ते म्हटले, अरे आम्ही जे रात्री देतो ना ते सगळं घेऊन जाण्यासाठीच देतो. ते म्हटले, ही तुमचे रगा आहेत, दोघांच्या 2 घेऊन जा. माझे पतिदेवांनी सांगितलं, तुम्ही आम्हाला 1000 रुपये दिले ना तरीसुद्धा आम्ही त्या रगा घेऊन जाणार नाही. म्हटले, अरे पण हे तुमच्यासाठी आहेत. ह्यांनी सांगितलं, त्या काही असेल पण अजून भरपूर परिक्रमावासी येणारे आहेत, तुम्ही कोणालाही देऊन टाका, आम्ही घेऊन जाणार नाही, आम्ही ओझं काही सोबत ठेवत नाही. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. मग नर्मदेहर म्हणून त्या बाबाजींचंही दर्शन घेऊन आणि त्या ठिकाणावरून आम्ही तिथून निघून गेलो. पण हा प्रसंग 2015-16च्या परिक्रमेतला आहे. आम्ही 13-14च्या परिक्रमेमध्ये 4 जण चालत असता त्या ठिकाणी वरती गेलो नव्हतो आणि थांबलोही नव्हतो. म्हणून खालून किनाऱ्याने त्या धरमपुरीपासून पुढे निघून गेलो तर पुढे एक बोरास म्हणून गाव लागलं आणि त्या बोरास गावही वरती होतं. खाली किनाऱ्यावरती घाट खूप मोठा होता तिथे, आणि त्या घाटाच्या कडेलाच एक प्रेत जळत होतं. असं लांबूनच दिसलं मला. मी माझ्या पतिदेवांना म्हटलं, अगं बाई, ते म्हटले, तुला एकदा सांगितलेलं आहे ना, एकदा सांगितल्यावरच लक्षात ठेवायचं, 4-4 वेळा सांगायची वेळ नको यायला. तुला एकदा सांगितलं ना, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती काही प्रेत भूत बाधा नसते, कशाची भीती बाळगायची नाही. या किनाऱ्यावरती इतके तीर्थ आहेत आणि मैयाचा किनारा म्हणजे गौरी स्मशान म्हणतात त्याला. हे साक्षात मोक्षधाम आहे. इथं जिवंत माणसालासुद्धा मोक्ष मिळतो आणि तो मरणाऱ्या माणसाला घाबरायचं नाही आणि मनात काही आणायचंसुद्धा नाही. म्हणून आणि लगेच लागली रस्त्याने अगंबाईन कागंबाई करत, चला आता पुढे. मग चालू लागले ना, पण नर्मदा मैयाला हात जोडले, मैया तूच आहेस, मला माझ्या मनात येतं पण असं येत नको जाऊ देऊ. तेव्हा जेव्हा त्या प्रेताच्या जवळून चाललो होतो तेव्हा काहीच मनात आलं नाही. अगोदर खूप भीती वाटत होती आणि सहज पुढे निघून गेल्यावर घाटावर खूप गर्दी होती, लोक आंघोळी करत होते, कुणाचे काही विधी वगैरे चालू होते. आणि तिथून पुढे निघून गेलो. आता त्या बोरासच्या पुढे 3 किलोमीटर गेल्यावर एक आश्रम लागला. आश्रम तेव्हा तर नव्हता, पण म्हणत होते इथं आश्रम होणार आहे.
पण तो आश्रम मला वाटतं 15-16च्या नंतर तो आश्रम झाला असावा, 17-18मध्ये. कारण तो आश्रम एवढा सुंदर आहे. आता राघवसोबत घेऊन गेलो होतो तेव्हा तिथला आम्ही व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे, पण तो तुम्हाला नंतर पाठवणार आहोत. म्हणून कारण तो आश्रम असा आहे, सगळा जो बांबू असते त्या बांबूच्या कामट्यांचा बनवलेला आहे. एवढ्या सुंदर की मोठ्या मोठ्या रूम आहेत. आणि जसं आपण रामायण श्रीकृष्ण या मालिकेमध्ये जे पाहतो, जो शबरीचा आश्रम असेल, एखाद्या ऋषीचा आश्रम असेल, त्या पद्धतीचा एवढा सुंदर. त्याचं स्वयंपाकगृहसुद्धा त्याचंच, त्याला कंपाऊंडसुद्धा त्याचंच, त्या कामट्यांचं. एवढं सुंदर वाटतं आणि एवढं रम्य वाटतं आणि मैयाला एकदम किनाऱ्यावरतीच. म्हणून तो आश्रम आता तिथे आहे, पण तेव्हा नव्हता, तेव्हा बनलाच नव्हता. म्हणून पुढे आणखी 1 किलोमीटर गेल्यावर आता चौरास म्हणून गाव लागला. आता त्या चौरास गावामध्ये सुद्धा वरती चढलो नाही, किनाऱ्याने चालत होतो. आणि चालता चालता आता पुढे केलकच म्हणून गाव लागलं 1 किलोमीटर अंतरावर. आता या केलकच गावामध्ये म्हणजे आता इथून पुढे मैयाला पुढे एवढं वाळूवाल्यांनी डंपर JCBने असे मोठे मोठे खड्डे बनवलेले होते की त्यामुळे किनाऱ्याने चालता येत नव्हतं. म्हणून त्या केलकचपासून लोकांनी सांगितलं, इथून तुम्ही वरती चढा, खालून एवढा सगळा राडा आहे, तुम्हाला चालता येणार नाही, कुठं पाय घसरेल, कुठं काही होईल, तुम्ही वरती चढून जा. म्हणून केलकच गावात गेलो आणि केलकच गावामधून पुढे गेलो. तर पुढे 1-2 किलोमीटर गेल्यावर अनघोरा म्हणून गाव लागलं. आणि त्या अनघोरा गावात गेल्यावर आता गावाच्या गल्लीबोळातून चालत होतो, तर एका बाबाजीने हाक मारली, आओ चाय पिओ. आता चहा घ्यायला चौकाचा वाडा होता तो, त्या इकडच्या दरवाज्याने आत गेलो आणि त्या अंगणामध्येच बसलो. आणि तिथं बसल्यावर आणखी 2 परिक्रमावासी आले. ते म्हणजे एक महात्माजी होते साधू आणि एक त्यांच्यासोबत होते. आणि ते तिथं आल्यावर आता तेही बसलेले होते, पण आणखी एक मनुष्य तिथं आला, गावातलाच असावा. काही माणसांचं असं काम असतं, पदरचं काही खर्च करायचा नाही आणि लोकांना कदर दिल्याशिवाय राहायचा नाही. म्हणून त्या माणसाने सुद्धा तो जेव्हा तिथे येऊन बसला ना, आता तो आमच्याकडे चौघांकडे अशी काही त्याची दृष्टी आमच्याकडं येऊ लागले की मला तर त्याची भीतीच वाटू लागली की हा मनुष्य असा का पाहतो आहे. पाहता पाहता तो बोलला, अरे बापरे, तुम्ही परिक्रमेमध्ये आहात का? आता याला एवढंही कळत नाही का हा आम्ही परिक्रमेमध्ये आहोत. तो म्हटला, तुमचं चांगलं आहे, माताजी पण परिक्रमेमध्ये आहे का? माझे पतिदेवाने सांगितलं, हो. तुमच्यासोबत आहे का? ते म्हटले, हो. कोण आहे तुमची, कोणी नात्याने आहे का? हे म्हटले, माझी पत्नी आहे. ते म्हटले, हो, असं ठीक आहे. पण ते म्हटलं, तुमचं बरं बुवा, चांगलं आहे. असं थोडं वेगळ्या भावनेतून तो बोलू लागला. पण मला असं वाटायला लागलं, यांना म्हटलं मी बोलू का ह्याला? तर तेवढ्यात ते जे महात्माजी होते त्या महात्माजीने मध्येच त्या माणसाला एक प्रश्न विचारला. म्हणे, माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. त्याने काहीतरी त्यांचं प्रश्न उत्तर सुरू झाले. त्यांनी सांगितलं, महाभारताच्या युद्धामध्ये ते भीष्माचार्यांसाठी कोणती वनस्पती वापरली होती. 2.5 अक्षरी नाव आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या दोघांचं तिकडंच जुंपलं. आता त्यांचं तिकडं चालू झालं, तेवढ्यात आम्ही इकडे चहाही घेतला. चहा आला, सगळ्यांनी चहा घेतला आणि आम्ही एकमेकांना खुणवलं की निघायचं म्हणून. त्यांचं चालू झालं, पण आम्ही तिथून निघालो. त्या वाड्याच्या बाहेर पडताच काही माणसं आम्हाला बाहेर भेटले. ते म्हटले, परिक्रमा अशी आहे का? अरे मग किनाऱ्यावरती जा ना, इथं जवळच किनारा आहे, तिथे एक महात्माजी राहतात, तुमच्या महाराष्ट्रातलेच आहेत. त्यांनी सुंदर 5-6 वर्ष ते गुफेतच होते आणि खूप मोठी साधना केलेली आहे. तुम्ही तिथं गेलात तर तुमचंसुद्धा खूप सेवा होईल. आता आम्हाला काही सेवेची अपेक्षा नव्हती, किनाऱ्याने चालत होतो आणि दिवसभर आता खूप अंतर चाललेलं होतं. म्हणून दुपारची वेळ होती, आता कोणती सेवा घेणार आहे. आणि म्हणून माझ्या पतिदेवानी सांगितलं नाही, पण त्यांनी सांगितलं, अरे पुन्हा कधी आलात तरीसुद्धा नक्की जा तिथं
आणि आम्ही त्यावेळी गेलो नाही, पण आमच्या दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेमध्ये तिथं गेलो होतो. तर तिथे असं आहे, मैयाला तिथे खूप मोठा कॉर्नर आहे की इकडून 3 किलोमीटरपर्यंत परिक्रमावासी आलेला दिसतो आणि पुढे किनाऱ्याने जाता येत नाही, पण मैया खूप लांबपर्यंत दिसते. म्हणून मैयाचं दोनही बाजूचं दर्शन होतं. असा तो किनारा आणि असा तो कॉर्नर, एवढ्या उंचावर तो आश्रम आहे. ते बाबाजी अगदी त्या समोरच उभे असतात आणि उभे राहून पाहत असतात की परिक्रमावासी आलेले दिसतात. एवढ्या लांबून ते आवाज देत असतात, नर्मदे हर. मोठ्याने आवाज दिला की परिक्रमावासींना वाटतं आपल्याला पुढं कोणीतरी हाक मारतो आहे. तो अगदी जोरात चालत चालत तिथपर्यंत जातो. म्हणून ते जे ठिकाण, तिथे स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. आणि पण त्या तिकडच्या लोकांना स्वामी समर्थ काय आहे एवढं कळणार नाही, म्हणून ते महाराजजींनी तिथे हनुमानजीची स्थापना केलेली आहे. तिथे अखंड अन्नक्षेत्र चालू आहे आणि तिथे दररोज एका कन्येची पूजासुद्धा रोज होते, नर्मदा माईचं प्रतीक म्हणून. आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा दुसऱ्या परिक्रमेमध्ये गेलो होतो तेव्हा आम्हाला कळलं की ते महाराष्ट्रामधलेच पुणे सांगली या भागातलेच ते महात्माजी आहेत, म्हणजेच स्वामी उन्मेषानंद महाराज. आणि खूप सुंदर आश्रम आहे. म्हणून त्यानंतर राघवला घेऊन गेलो तेव्हासुद्धा त्या आश्रमात गेलो होतो, पण पहिल्या परिक्रमेमध्ये तिथं गेलो नव्हतो. म्हणून पुढे लोकांनी सांगितली माहिती, पण आता पुढे निघून गेलेलो होतो म्हणून मागे आलो नाही आणि तसंच पुढे निघून गेलो. आता पुढे ते अनघोरा गाव गेलं आणि अनघोरेच्या पुढे 3-4 किलोमीटर पुढे गेल्यावर आता पतय गाव लागलं. आता गावामध्ये शिरताच आम्हाला असं वाटायचं की आता पुन्हा एखादा चहा भेटावा, म्हणजे आणखी 5-6 किलोमीटर चालून जाता येईल. पण गावात तर कोणी चहाचं म्हणत नव्हतं. नर्मदेहर म्हणायचे, पण सांगायचे पुढे जा आश्रम आहे, पुढे जा आश्रम आहे. गाव संपलं आणि लगेच उजव्या हाताला एवढा सुंदर आश्रम, एवढं सुंदर त्याला कंपाऊंड होतं, गेट होतं. त्याच्यामधून माझ्या पतिदेवाने सांगितलं की इथं मी मागच्या वेळी आलो होतो, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि तिथं गेल्यावर त्या आश्रमात आत गेल्याबरोबर एवढं सुंदर सगळं दिसू लागलं. आता तेवढी सुंदरता तिथं वाटत नाही आहे, पण त्यावेळी गेलो तेव्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या संतांच्या मूर्ती दिसू लागल्या. खूप मोठं मंदिर आणि खूप मोठा सभामंडप. त्या सभामंडपामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज असे सगळे महाराष्ट्रातले संत दिसू लागले. तर इतका आनंद झाला. आता कोणाला विचारावं हे सगळं कशामुळे आहे, तर तो घाट म्हणजे तो पतय घाट आहे. त्या पतय घाटाला, ते गावही पतई आहे आणि त्या पतय घाटाला पूर्वी स्मशान घाट म्हणत होते. तिकडं भूतबितांचं भीती वाटायची, लोक तिकडं जातसुद्धा नव्हते. पण आपल्या महाराष्ट्रातले संत स्वामी स्वरूपानंदजी महाराज हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तिथे खूप मोठी साधना केली आणि तिथं अखंड त्यांची साधनाच चालू आहे. त्या साधनेचं प्रतीक म्हणूनच त्या ठिकाणी एवढं सुंदर मंदिर, एवढं सुंदर सगळी राहण्याची व्यवस्था, खूप मोठं हॉल वगैरे रूम सगळं राहण्यासाठी व्यवस्था आहे. परिक्रमावासियांची सेवा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो तर त्यावेळी आता 3 वाजलेले होते आणि आम्ही दर्शन घेतलं आणि आता निघायच्या विचारत होतो. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं, इकडे तुम्हाला सगळ्यांना मी पलीकडचं तीरसुद्धा दाखवतो. म्हणून मैयाच्या घाटावरती गेलो आणि घाटावरून खाली मैया बघितली. खूप सुंदर दिसत होतं, सगळं असं पटांगणासारखं दिसत होतं. पलीकडच्या बाजूने खूप मोठं वाळवंट दिसत होतं आणि तिकडच्या बाजूलाच एका मंदिराचं, आश्रमाचं बांधकाम चालू होतं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, हे बघ पलीकडून ना तिकडं शोकलपूर आहे, आपल्याला तिथे पलीकडून यायचं आहे. तेव्हा तिकडून आल्यावर हा घाट तुला तिकडून घाट वगैरे सगळं दिसेल, म्हणून ध्यानात ठेव. कारण आपण जेव्हा समोरून येतो ना तेव्हा खूप आनंद वाटतो. म्हणून मी सांगितलं ठीक आहे. आणि आम्ही जेव्हा पलीकडून आलो होतो ना तेव्हा आम्हाला असे एक जोडी भेटली होती परिक्रमावासी की ते महाराष्ट्रामधले पुण्याचे होते आणि त्यांची 3 वर्षाची परिक्रमा होती. त्यावेळी आम्ही जेव्हा पलीकडून आलो होतो तेव्हा 1 वर्ष आणि 2 महिने त्यांना परिक्रमा सुरू करून झाले होते.
आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या परिक्रमेत आलो होतो तेव्हासुद्धा आम्हाला ते तिलकवाड्याला भेटले होते, कारण त्यांची परिक्रमा कोटेश्वरला पूर्ण होणार होती. ती जोडी म्हणजे रिटायर झालेली होती. ते जे बाबाजी होते ते श्रामपूरला प्रभात डेअरीमध्ये होते. तेव्हा त्यांनी आम्हाला खूप माहिती सांगितली, त्यांचे परिचयसुद्धा दिला होता. आमच्याकडे काही त्यांचा नंबर वगैरे काही माहिती राहिली नाही, पण जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांनासुद्धा आम्हाला बघून खूप आनंद झाला होता. आता पलीकडच्या दिरावर गेल्यावर तुम्हाला पुन्हा तिथून स्पर्श करून जाणारच आहे, तेव्हा लक्षात येईल. म्हणून माझ्या पतिदेवानी समोरचा घाट, समोरचा वाळवंट दाखवलं आणि आता सांगितलं आपल्याला निघायचं आहे. आता काही 3 वाजलेले आहे, एवढ्या लवकर कसं थांबायचं. दर्शन वगैरे झालेलं होतं आणि आम्ही तिथून निघालो. पण पुढे एक अशी पडवी होती, त्या पडवीमध्ये मी गेल्या तिथं कपडे वाळत घातलेले होते. म्हणून आता कपडे काढून घ्यायची, निघायचं आहे. कपडे काढायला तिथे गेले तर तिथे एक मोठी गाडी भरून आली आणि 20 माणसं ते असतील. सगळे दर्शनासाठी आलेले होते आणि त्या गाडीचा ड्रायव्हर जो होता त्याने आम्हाला बघितलं आणि तो त्या पडवीत उभाच होता. तो म्हटला, बाबाजी नर्मदे हर परिक्रमा में हो? हे म्हटले हो. ते म्हटले, अरे मग परिक्रमेत आहात तर तुम्ही इथंच थांबलेले होते का? ते म्हटले, नाही, आम्ही आत्ताच आलो होतो, दर्शन घेतलं, आता पुढे चाललो. ते म्हटले, नाही, पुढे जाऊ नका. हे म्हटले, का? ते म्हटले, अरे इथं एवढं विशेष आहे की इथे असे महात्माजी आहेत की त्यांनी कितीतरी वर्ष झालेत, कोणाला सांगता येत नाही, त्यांनी सूर्यच पाहिलेला नाही आहे. ते संध्याकाळी, फक्त दिवस मावळल्यावर संध्याकाळी 6 वाजता त्या गुफेच्या, त्या ध्यान खोलीच्या बाहेर येतात आणि वरती येऊन अर्धा तास फक्त थांबतात. तर संध्याकाळच्या वेळी लोकांची अशी गर्दी झालेली असते बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि बाबा आशीर्वाद देत असतात. म्हणून तुम्हीसुद्धा थांबा, तुम्हाला दर्शन होईल. परिक्रमेमध्ये आहात ना, तर असं विशेष महात्म्यांचं दर्शन घेत जावं. आता तर आमची इच्छा झाली, पण आम्ही कसं काय म्हणणार, म्हणून मी तर काही म्हटले नाही. पण जे शेळके बाबा आणि वायाळ दादा होते ते माझ्या पतिदेवाला म्हटले, बाबा थांबायचं का? आपण झालं तर उद्या पहाटे लवकर उठून चालू. पण आम्हाला असं वाटतं आम्ही परत येतो नाही येतो, आमचं दर्शन व्हायला पाहिजे. आता माझे पतिदेवसुद्धा नाही म्हणू शकले नाही. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, थांबू आपण. आता एवढा आनंद झाला. जे वाळत घातलेले कपडे काढायचे होते ते तसेच राहू दिले आणि मग आता इकडे येऊन बसलो. पण थांबायचं कुठं? तर तेवढ्यात तिथला एक सेवेकरी भेटला. त्याने सांगितलं, नर्मदे हर थांबणार आहात का? मुक्कामाला थांबणार आहात का? माझ्या पतिदेवाने सांगितलं, हो. ते म्हटले, माझे पतिदेव म्हटले, मी मागच्या वेळेसुद्धा इथं आलो होतो, इथं थांबलो होतो, पण मला काही माहितीच झालं नाही. मग त्यांनी सांगितलं, बरं झालं तुम्ही थांबलात, तुम्हाला दर्शन होईल बाबाजीचं, चला तुम्हाला एक रूम उघडून देतो. रूम उघडून दिली. सांगितलं, इथं सगळी व्यवस्था आहे. आता आम्हालाही बरं वाटलं. आता तिथे थांबलो आणि लवकरच हातपाय वगैरे धुवून पूजा आरती करून घेतली. घाटावरती जाऊन आलो आणि घाटावर गेल्यावर तिथे खूप लोक दिवे वगैरे सोडायला आलेले होते. आम्हालासुद्धा अशी भावना झाली की आपणसुद्धा दिवे सोडावे. म्हणून आम्हीसुद्धा तिथे काही वाती घेऊन गेलो आणि असे पानावरती दिवे लावले, काही पायऱ्यावरती दिवे लावले. खूप आनंद वाटत होता तिथे संध्याकाळच्या वेळी. आणि 6 वाजायची वाट पाहत होतो. 6 वाजता बाबा बाहेर येणार आहेत म्हणून 6 वाजता आम्ही सगळं आवरून तयार होतो. लोकांची खूप गर्दी झालेली होती, अगदी रांगच लागलेली होती दर्शनासाठी. आणि 6 वाजले आणि बाबाजींचं आसन तयार होतं. बाबाजी त्यांच्या आसनावरती येऊन बसले. बघितलं त्यांच्याकडे तर अगदी सूर्यच कधी पाहिलेला नाही, किती वर्ष होऊन गेले असतील. त्यामुळे त्यांची त्वचा एवढी तेजस्वी बनलेली होती की त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं, त्वचेवर एवढं तेज होतं की ते साधनेचं तेज होतं. ज्यावेळी ते बसले, लोक यायचे, प्रश्न विचारायचे आणि प्रत्येकजण काही ना काही अडचणी त्यांच्या असतात. बाबाजी काय उत्तर त्यांच्या पद्धतीने देत असतील. पण मला तर आत्तापर्यंत कधीच असा प्रश्न निर्माण झाला नाही की मी बाबा कोणत्याही साधूला असेल, महात्म्याला असेल, कोणाला असेल, की माझं कसं होईल आणि काय होईल, अमुक काम होईल की नाही होईल, मला कधी विचारावं असं वाटलं नाही.
फक्त माझी साधना चांगली चालावी आणि भगवंताची कृपा व्हावी, एवढं आपण कुणालाही मागू शकतो. पण आपण साधना करतो आहोत, आपल्या साधनेवर आपला विश्वास आहे, त्यामुळे जास्त कुणाला मागायची गरज पडत नाही. पण आता गेलोच होतो बाबाजींकडे, म्हणून माझे पतिदेवांनी सांगितलं, काही मागणार आहे का तू? म्हटलं नाही. ते म्हटले, मग नुसतं दर्शन घेणार आहे का? म्हटलं हो. ते म्हणे चल मग दोघंही गेलो, दर्शन घेतलं. त्यावेळी बाबाजीने आमच्याकडे असं वरती बघितलं, परिक्रमा मी हो? आम्ही म्हटलं हो, परिक्रमेतच आहे. त्यांनी आम्हाला ओळखलं असावं की हे महाराष्ट्रातले असावे, पण ते ओळख देत नसावे, म्हणून त्यांनी सांगितलं, ठीक आहे जा, नर्मदा माईची तुमच्यावर खूप कृपा होईल आणि तुमची परिक्रमा सफल होईल. आता आम्हाला तेवढीच अपेक्षा होती मनोमन, आणि नर्मदा मैया हे सगळं करणार आहे हे माहिती होतं. पण नर्मदा मैया कुणाच्याही मुखातून बोलून घेऊ शकते. आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्हाला एवढा आशीर्वाद भेटला, आम्हाला खूप आनंद झाला. दर्शन झालं, सगळ्यांची दर्शनं झाले आणि बाबाजी अर्ध्या तासात परत त्यांच्या रूममध्ये निघून गेले. आता पुन्हा दुसऱ्या दिवशीच संध्याकाळी 6ला ते येणार बाहेर, म्हणून सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. आता आम्हीसुद्धा, त्या बाबाजींनी सांगितलं होतं तिथल्या सेवेकरांनी की 8 वाजता जेवण असतं. मग आम्हीसुद्धा 8ला जेवणाला तयार झालो. 8 वाजता जेवणं केले आणि जेवण झाल्यावर आता त्या रूममध्ये, जिथे आम्हाला विश्रामासाठी दिलेली होती ती रूम, तिथे गेलो. आमच्या आसनावरती आता बसून सगळ्यांनी एकमेकांना सांगू लागले, कारण आज खूप थकलेलो होतो. तसं किनाऱ्याने चाललो, पण लवकर थांबलेलो होतं, म्हणून आम्ही काही वेळ गप्पा मारल्या की आपलं खूप भाग्य आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं, माझी पतिदेवांनी एक नर्मदा पुराण ग्रंथ घेतला होता, मी सांगायचीच राहून गेले. तो ग्रंथ म्हणतो बोधवाड्यामध्ये जितू महाराज त्यांनी दिला होता, म्हणून माझे पतिदेव रोज आरती झाली की एक अध्याय वाचायचे. छोटा असेल तर 2 वाचायचे, मोठा असेल तर 1 वाचायचे, रोज नर्मदा पुराणचा 1 अध्याय. म्हणून त्या ठिकाणी आता लवकर थांबलेलो होतो आणि वेळ खूप होता, म्हणून 2-3 अध्याय वाचले. आणि मग अध्याय वाचले की ते पुन्हा सविस्तर आम्हाला सांगायचे सुद्धा की असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. खूप छान वाटायचं. पण तो ग्रंथ हिंदीत होता, मला एवढा कळत नव्हता, पण नंतर मराठीमधलं मिळाला म्हणून बरं झालं. म्हणून ते कथाही सांगायचे आणि नंतर आम्ही त्या ठिकाणाबद्दल, मैयाच्या परिक्रमेबद्दल, मैयाच्या किनाऱ्याबद्दल बोलू लागलो की आपलं भाग्य आहे की आपण सगळेजण या ठिकाणी आलो, मैयाची परिक्रमा करतोय आणि एवढ्या मोठ्या मोठ्या महात्म्यांची दर्शनं होतात. पण त्या महात्म्याचं दर्शन परत कधीच झालं नाही. दुसऱ्या परिक्रमेमध्ये सुद्धा आम्ही तिथून लवकरच निघून गेलो होतो. आणि तिसऱ्या परिक्रमेमध्ये तर राघवसोबत असताना तर सकाळी 9-10च्या टाईमलाच त्या ठिकाणाहून निघून गेलो होतो. म्हणून त्या बाबाजींचं परत दर्शनही झालं नाही आणि परत त्यांच्याबद्दल काहीच कळलं नाही. पण असे महाराष्ट्राचे रत्न आहेत की ते मैयाच्या किनाऱ्यावरती त्यांनी अगदी सुंदर आणि असं पवित्र तट साधनामय बनवलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी या पतई घाटला आम्ही आज रात्री जेवण वगैरे आरती सगळं झालेलं होतं, म्हणून याच ठिकाणी इथे थांबून आता गप्पाही खूप झालेल्या होत्या, कारण जास्त इकडचं तिकडचं बोलायचं नसतं. पण मैयाच्याबद्दल बोलून आम्ही या ठिकाणी आता विश्रामाच्या दिशेने गेलो. म्हणजेच सगळ्यांनी एकमेकांना नर्मदेहर म्हटलं आणि या ठिकाणी आता विश्राम करतो आहे, म्हणून याच ठिकाणी थांबते नर्मदेहर.